फक्त 30 मार्कची एक्झाम मित्रांनो आणि त्यापैकी 15 मार्क मिळवायचे आहेत आणि आपल्याला एअरफोर्स जॉईन करायचे. हो मित्रांनो, अशा प्रकारचे एक नोटिफिकेशन आपल्या पुढे आलेलं आहे की ज्यामध्ये एअरफोर्स जॉईन करण्यासाठी फक्त 15 मार्कची गरज असणार आहे. त्याचसोबत मित्रांनो तुमचं 10वी पास असणं तर गरजेचं आहे आणि त्याचसोबत तुमचं वय जे आहे ते फक्त आणि फक्त 22 वयापर्यंत तुम्ही हे जे फॉर्म आहे ते भरू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की तुमची हाईट जी आहे मित्रांनो ती हाईट 152 सेंटीमीटर पर्यंत असणं तर गरजेचं आहे. म्हणजेच काय त्याच्या वरची हाईट असेल तर चालेल. बाकी काय होतं मित्रांनो, तुम्ही आर्मीमध्ये गेलात 170 हाईट हवी आहे, तुम्हाला SSGD साठी 170, पोलीस भरतीसाठी 168 अशा प्रकारे मॅक्झिमम हाईट लागतात. परंतु ही जी भरती आहे मित्रांनो फक्त आणि फक्त 152 सेंटीमीटर पर्यंत तुमची हाईट असेल तर मित्रांनो तुम्ही हा फॉर्म डायरेक्टली भरू शकता. जे विद्यार्थी 10वी पास आहेत आणि ज्यांना वर्दी हवी आहे किंवा ज्यांना एक चांगली नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी तर खूप चांगला चान्स आहे का तर आहे मित्रांनो. तर सिंपल या व्हिडिओमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे मित्रांनो की हे जे अग्निवीर वायूची जी काही नोटिफिकेशन आहे ती नोटिफिकेशन काय आहे, त्यानंतर आपल्याला हा फॉर्म कसा भरायचा आहे, त्यानंतर यामध्ये डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत, लेखी परीक्षा कशी असणार आहे, त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं फिजिकल कसं असणार आहे याबद्दलच हा सविस्तर व्हिडिओ असणार आहे. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तुम्हाला आर्मी नेव्ही एअरफोर्स तसंच पोलीस भरती SSGD अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूचे बेल आयकॉन प्रेस करू शकता म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो सुरू द्यायच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तो फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. तर अशा प्रकारे मित्रांनो भारतीय वायुसेना अग्निपथ योजना के अंतर्गत अग्निवीर वायू अयोध्या के लिए सूचना विवरणिका आहे म्हणजेच ॲप्लिकेशनसाठी पूर्ण सूचना आहे म्हणजेच आपण नोटिफिकेशन म्हणू शकतो मित्रांनो. तर जवळजवळ 36 पानांची नोटिफिकेशन आहे. याच्यामध्ये शेवटची तारीख जर फॉर्मची अप्लाय करायची पाहिली तर 17 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता. फॉर्म भरताना खूप काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे मित्रांनो. ते पुढे मी सांगेन कशा प्रकारे आहे काय आहे ते, त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर याच्यामध्ये मित्रांनो 36 पानांची जी PDF आहे ती पूर्णपणे आपण पाहणार नाहीत. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या गरजेच्या आहेत त्याच गोष्टी आपण इथे पाहणार आहोत. तर याच्यामध्ये मित्रांनो एजचा जर विचार केला तुमचं मॅक्झिमम एज 22 वर्षापर्यंत असणं इथं गरजेचं आहे. म्हणजेच काय 1 जानेवारी 2005 ते 1 जुलै 2009 पर्यंत तुमची जन्मतारीख असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्यानंतर वैवाहिक स्थिती जर आपण मित्रांनो पाहिली तर अविवाहित पुरुषच फक्त हा फॉर्म भरू शकतात. आणि त्यानंतर नेक्स्ट पुढे जर गेलो आपण तर शैक्षणिक योग्यता जर पाहिली मित्रांनो 10वी पास विद्यार्थी इथं फॉर्म हा भरू शकतात. नेक्स्ट पुढे जाऊयात मित्रांनो, तुमची उंची जी आहे ती उंची जवळजवळ 152 सेंटीमीटर असणे इथं गरजेचं आहे आणि छाती तुमची कितीही असली तरी 5 सेंटीमीटर तुमची फुगवून होणे इथं गरजेचं आहे. मिनिमम छाती किती आहे ती यामध्ये गोष्ट दिलेली नाही आहे मित्रांनो. वजन तुमचं मित्रांनो तुमच्या हाईटनुसार असणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर दृष्टिमानक मित्रांनो तुमचं 6x6 थोडक्यात असणं इथं गरजेचं आहे. ते तुमचं जे काय आहे ते मित्रांनो मेडिकलमध्ये चेक केलं जाईल. बाकी इन्स्ट्रक्शन दिलेले मेडिकलबद्दल ते तुम्ही ही PDF तुमच्याकडे आल्यानंतर पाहू शकता. त्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊयात मित्रांनो. पुढे गेल्यानंतर तुम्ही इथं डायरेक्टली जी महत्त्वाची गोष्ट येईल ती म्हणजे काय जॉब प्रोफाईल. त्यामध्ये हॉस्पिटॅलिटी स्ट्रीम आणि मित्रांनो हाऊसकीपिंग स्ट्रीम या 2 गोष्टींसाठी ह्या पोस्ट आहेत मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट पुढे जर गेलं मित्रांनो आवेदन जी प्रक्रिया आहे मित्रांनो ती प्रक्रिया म्हणजे हे जे तुम्हाला वेबसाईट दिसतेत या वेबसाईटवरून तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो डाउनलोड करायचा आहे आणि डाउनलोड केल्यानंतर तो पूर्णपणे भरायचा आहे. तो तुम्हाला पूर्णपणे मी या व्हिडिओच्या पुढे सांगेन कशाप्रकारे डाउनलोड होईल आणि कसा तो भरायचा आहे. आता आपले जे महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत मित्रांनो, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना 2 सेंटर दिले आहेत यामध्ये. एक म्हणजे पुणे आणि एक म्हणजे ठाणे. या 2 सेंटरवर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. फॉर्म भरण्याचे जे काही इन्स्ट्रक्शन आहेत मित्रांनो तुम्हाला पुढे मी सांगेन. फक्त तुम्ही इथे बघू शकता हा अशा प्रकारे पूर्णपणे ॲड्रेस वगैरे या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. त्यानंतर पुढे जाऊयात. प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक सेंटरचे यामध्ये ॲड्रेस दिलेले आहेत. आपल्याला फक्त महाराष्ट्राचा विचार करायचा आहे. त्यामुळे पुणे आणि ठाण्याचा जो काही ॲड्रेस आहे तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊन देईल मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊयात मित्रांनो. पुढे गेल्यानंतर तुम्ही ते बघू शकता की एक्झामबद्दल म्हणजे तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन सांगितलेलेच आहेत पण टर्म्स अँड कंडिशन तुमच्याकडे PDF आल्यानंतर तुम्ही पाहू शकता. तर त्यामध्ये तुम्हाला अवकाश वगैरे किती असेल, पेमेंट किती असेल याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पुढे गेल्यात आपण परीक्षेबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात. तर रिटर्न परीक्षेबद्दल माहिती घेतली असता मित्रांनो तुम्ही ते बघू शकता की पूर्णपणे 30 मार्कची तुमची परीक्षा असेल आणि यामध्ये 2 विषय असतील. 2 विषयामध्ये तुम्हाला 15 मार्कची एक्झाम असेल आणि यामध्ये अजून एक इन्स्ट्रक्शन सांगितले ते म्हणजे काय प्रत्येक विषयात तुम्हाला 5 पेक्षा जास्त मार्क असणं इथं गरजेचं आहे. पण तेव्हाच तुम्ही पास व्हाल. परंतु असंही नाही आहे मित्रांनो, तुम्हाला 15 पेक्षाही जास्त मार्क असणं इथं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला मित्रांनो तुम्हाला एक टोटल सांगतो की तुम्हाला एका विषयात 5 मार्क असतील आणि एका विषयात 9 मार्क असतील तर तुम्ही इथे फेल आहात. तुम्हाला दोन्ही विषयामध्ये 5 पेक्षा जास्त मार्क आणि त्याची टोटल 15 पेक्षा जास्त होणे इथे गरजेचं आहे तरच तुम्ही इथे पास होणार आहात मित्रांनो.
तर ही तुम्हाला लेखी परीक्षेबद्दल थोडक्यात मी माहिती सांगितली. आता शारीरिक म्हणजे फिजिकल फिटनेस टेस्ट कशी असणार आहे मित्रांनो, यामध्ये 1600 किमी म्हणजेच तुम्हाला 1600 मीटर धावायचं आहे मित्रांनो 7 मिनिटाच्या आतमध्ये. त्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे, तर तुम्हाला 10 पुशअप, 10 सिटअप आणि 20 स्क्वॉट्स तुम्हाला इथे करायचं आहे मित्रांनो. तुम्हाला काही थोडा वेळ देईल तो तुम्हाला फक्त क्वालिफाय करायचा आहे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊयात मित्रांनो. पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्णपणे ही PDF आहे. आता थोडक्यात बघूया आपल्याला हा फॉर्म कसा भरायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा पूर्णपणे फॉर्म असणार आहे. तुम्ही ते बघू शकता की ॲप्लिकेशन फॉर्म टू बी फिल्ड इन कॅपिटल्स ओनली इन इंग्लिश. तुम्हाला कॅपिटलमध्ये पूर्णपणे हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. तर यामध्ये तुम्ही बघू शकता रजिस्ट्रेशन नंबर, स्टम्प अप्लाइड फॉर, जे काय तुम्ही त्या गोष्टीसाठी जे फॉर्म भरता ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. नेम ऑफ ॲप्लिकेंट, तुम्हाला 10वीच्या सर्टिफिकेट जसं तुमचं नाव असेल ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. आधार कार्ड नंबर, फादर नेम, फादर प्रोफेशन, मदर नेम, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर तुमची अटॅच कॉपी 10th पास सर्टिफिकेट फॉर प्रूफ. तुमचं एज जे आहे मित्रांनो त्यानुसार तुमचं धरलं जाणार आहे. त्यामुळे तुमचं डेट ऑफ बर्थ जे तुमचे त्या सर्टिफिकेटवर लिहिलेलं असेल तेच तुम्हाला इथं लिहायचं आहे आणि एजसुद्धा तुम्हाला त्याचनुसार काउंट करून लिहायचं आहे. नॅशनॅलिटी इंडियन येईल आपली मित्रांनो. मॅरिटल स्टेटस तुमचं अनमॅरिड असेल तर अनमॅरिड, मॅरिड असेल तर मॅरिड. बॉडी डेटो तुमचा असेल तर तुम्हाला येस नो करायचं आहे. ॲड्रेस तुम्हाला करस्पॉन्डन्सचा हाऊस नंबर वगैरे जो तुमचा करस्पॉन्डन्सचा ॲड्रेस असेल तो तुम्हाला परफेक्ट लिहायचा आहे. आणि तुमचा परमनंट ॲड्रेस जो असेल मित्रांनो तुमचा आधार कार्डवरची जो असेल तो लिहायचा आहे. 10वी आणि 12वीचं तुम्हाला बोर्ड आणि त्यानंतर सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे नमूद करायचे आहेत. लँग्वेज तुम्हाला कोणकोणत्या येतात त्या तुम्हाला इथे नमूद करायच्या आहेत. डिटेल्स ऑफ पास्ट सर्व्हिस तुम्ही कुठली केली असेल ती तुम्हाला नमूद करायची आहे. प्रेझेंट ऑक्युपेशन तुम्ही जर प्रेझेंटमध्ये कोणत्या जॉबला वगैरे असेल तर तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. त्यानंतर सर्टिफिकेट ॲप्लिकेंट जे काय ते तुम्हाला पूर्णपणे सर्टिफिकेट देऊन सिग्नेचर करायची. म्हणजे ही माहिती पूर्णपणे खरी आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची जे काय आहे ते खोटी माहिती नाही आहे. तुम्हाला एक फॉर्म मी भरलेला दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये. तो तुम्ही पाहून तसा प्रकारे तो फॉर्म भरू शकता. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ते बघू शकता की अशा प्रकारे हा फॉर्म मी भरून तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे भरायचा आहे काय ते. तुम्ही ते बघू शकता की मित्रांनो कॅन्डिडेट नेम, त्यानंतर तुम्हाला हा डेमो फॉर्म आहे मित्रांनो. मदर नेम कसं भरलेलं आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, एज, त्यानंतर तुम्हाला आधार नंबर, त्यानंतर ॲड्रेस, करस्पॉन्डन्स, परमनंट ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल ID, नॅशनॅलिटी, रिलिजन तुमचं हिंदू, त्यानंतर तुमची कॅटेगरी जे काय असेल तुम्हाला इथे नमूद करायचे. तुम्ही डोमासाईल तुमचा महाराष्ट्राचा आहे का तो नमूद करायचा आहे. बोर्ड नेम, त्यानंतर तुमचा इयर ऑफ पासिंग, त्यानंतर रोल नंबर, पर्सेंटेज, NC सर्टिफिकेट आहे की नाही ते तुम्हाला इथे नमूद करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला हा फॉर्म दाखवण्याचं कारण हे आहे की तुम्हाला जो फोटो तुम्हाला चिकटवायचा आहे मित्रांनो त्या फॉर्मवरती तो अशा प्रकारे असणं खूप गरजेचं आहे. तो म्हणजेच काय, तुम्हाला काय करायचं आहे, छातीसमोर काळी पाटी धरायची आहे आणि त्या पाटीवरती खडूने पूर्ण नाव व फोटो काढायची तारीख तुम्हाला पूर्णपणे अशा तुम्हाला जे मोबाईलमध्ये दिसतं आहे त्यामध्ये प्रकारे तुम्हाला ते करायचं आहे. आणि तो फोटो तुमचा 3.5 सेंटीमीटर टू 4.5 सेंटीमीटर असणे तर गरजेचं आहे. यामध्ये महत्त्वाच्या सूचना काय तर सर्व माहिती मोठ्या अक्षरात भरायची आहे. अर्जासोबत सर्व कागदपत्र लावायची आहेत. त्यामध्ये स्वांशित प्रती जोडायच्या आहेत. फक्त एका एअरफोर्स स्टेशनलाच अर्ज पाठवायचा आहे. तुम्ही जर दोन्ही ठिकाणी फॉर्म टाकला तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. आणि लिफाफ्यावरती जो काय तुम्ही आहे तो लिफाफा जो टाकाल त्यामध्ये मला ॲप्लिकेशन फॉर अग्निवीर वायू नॉन कॉम्बिनेट इनटेक 1/2027 असं तुम्हाला नमूद करायचं आहे. यामध्ये तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत तर भरलेला अर्ज, त्यानंतर 10वीची मार्कशीट, 10वीचे प्रमाणपत्र, जन्मतारीख पुरावा, त्यानंतर आधार कार्डची प्रत, राहण्याचा पुरावा, जात प्रमाणपत्र, NCC प्रमाणपत्र, खेळाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर स्वयंपत्ता लिहिलेला लहान लिफाफा आणि ₹10चे टपाल तिकीट तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे. अर्ज कुठं पाठवायचं तुम्हाला हे दोन जे तुम्हाला दिसतंय मित्रांनो, एअरफोर्स स्टेशन लोहगाव पुणे किंवा एअरफोर्स स्टेशन ठाणे यापैकी एका ठिकाणी तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो फक्त एका ठिकाणीच अर्ज पाठवायचा आहे. एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज पाठवल्यास अर्ज बाद होऊ शकतो. तर मित्रांनो अशा प्रकारे पूर्णपणे नोटिफिकेशन होतं. हा जो फॉर्म होता तो फॉर्म तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली वेबसाईट आहे mhfuji.com याच्यावर तुम्हाला हा फॉर्म सुद्धा मिळेल. हे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन सुद्धा मिळेल. आणि फॉर्म कसा भरायचा काय भरायचा तुम्हाला थोडक्यात मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे तुम्हाला थोडक्यात सजेशन देईल मित्रांनो की हा जर फॉर्म आहे मित्रांनो तुम्ही पुणे किंवा ठाण्याच्या आसपास राहत असाल तर डायरेक्टली जाऊन जो तुम्ही त्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकला तर बेस्ट राहील. पण इन केस तुम्ही लांब राहत असाल तर मित्रांनो तुम्ही डायरेक्टली जाऊन जे काय आहे ते बाय पोस्ट पाठवू शकता. तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडल्यास तर प्लीज एक लाईक करा. त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा काही दिवसासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.